बघ चालू. बस का झालं बघ चालू. आला चिरायू. अगं माय गे जे बाप्पा करू चला. उघडच आहे ते, त्याला हेच असतं नुसतं. इकडे इकडे हसा हसा. बाबा इकडे यार आपलं देव दिसावं बाबा. आमचं काय नारळ बाहेर पडायचं का मामा? असं देव येते. हे नागनाथ देवता सांगितली घरी. हो नागनाथ देवस्थान बाहेरचं दैवत आपल्या जागृत देवस्थानी पहिलं. छान. नारळ बाहेर मामा. इकडे आमचं ते घे. चिराई बघ कसा बसलाय. चिराई बघ नाही एकदा तेव्हा. चिराई जे पप्पा करायचा घंटी वाजवून. रोज येतोय ना तुम्ही, त्याच्यामुळे रोज येतोय ना मी. करायचं का बंद आता? हे बसायले नंदीवर आपलं. बापरे चिरायू समोर नंदीवर कोण बसतंय रे चिरायू? आणि हसायला साजून पोळायला. अहो पान नाही काही की. खोबळा आहे. आमच्या चिरायूचे फ्रेंड आहे ते बघा सायकल सोबत. हे काय हे दोन फ्रेंड चिरायूचे. काय नाव आहे? ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर आणि ते भाग्यश्री म्हणून जाऊ दे. काय काय असं ना. नम्रता आमच्या चिराईचे फ्रेंड आहे. नम्रता ज्ञानेश्वर. चिराई तर येऊन असा घंटाभर खेळतय. त्याला सायकलवर बसायचं नाही, आमच्यासोबत यायचं होतं. बसविलंय वेळच. कसं बसलं या चिरायू. अगं आहे किती हसायला. टोपण मामा ते टोपण तोंडात आले. अरे घे त्याच्या बसलं नाही काय. हा अहो मोठं बी असेल तर ते तोंडात लेकराला जायला किती वेळ लागत असत. हा तेच म्हणायले ना. चला दर्शन करू वापस. चिराई किती हसायला किती खुश झालाय ना. ते काय वाजवायला या. भावाचं सामान उतरायलं. नाव टाकून राजमुद्रामध्ये त्याचं सामान टाकून द्यायचं आहे पार्सलला पुण्यासाठी. हे बघा हे एक पार्सल आहे बघा ताईनं. दोन्ही त्याचं टाकायचं आणि आम्हाला रेल्वे स्टेशनला जायचं. ही राजमुद्रा ट्रॅव्हल्स पुण्याला जाते आता ही. तर आला आहे त्यानं मी फोटो काढून घ्यायला आहे. कारण आपल्याला त्याला पण सांगावं लागेल ना तिथं आता.
आता फोटो ते तिथं उतरून घेणार. आता सकाळी कधी जातील काय माहिती. भाऊला फोटो पाठवावं लागेल त्याचा बाळा. हा अजून हा ते आणून ठेवलं सामान. पाणी पी माय, पाणी पी. एक वरच येईल का बरं आहे ते तरी. ते कुठं त्याला पैसेच घेतले ना त्याला देऊ लागले मी. हो का आम्ही आमचं बघून घेतात. आम्ही आमचं बघून त्याला म्हणाले अरे घे. नाही नाही मीन बाळू बाया बघून घेतात. त्यानं काही घेतलेच नाही तर बघ. तसं सांगितलं सामान हे काय आहे शेंगा. तर असे 2 कट्टे येत आहे आणता झालं नाही त्याच्यामुळे एक आलं नाही तिथंच ठेवलं आहे अजून. आता जेव्हा चक्कर गेलं त्यावेळेस आणणार सामान भरपूर होतं. 75 ते 80 किलो गहू येतं. मला वाटतं 50 किलो येतं की मलाही माहीत नव्हतं. वडिलांनं जसं कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला त्याला काय ते बोरिक पावडर लावून वाळवून असे भरून कट्टे ठेवलेले होते माझे आणि माझ्या भावाच्या नावचे. आणि त्यांना घरी खायला पण वेगळे ठेवले होते. तर ते तसं आहे बघा. हे शेंगा सुद्धा वाळवून अशा मस्त भरून ठेवलेल्या. अजून एक कट्टा राहिला आहे. तर 2 आणता येणं गेलं एक राहू दिला. तर हे काय आपल्या घरच्या शेतातलं नाही ताई. हे असं बाहेरून घेऊनच. पण आईवडिलांचं कसं असतंय ना नग्ग म्हणलं तरी ऐकत नाही ताई. सगळं हे बाहेरचं आहे. घरचं शेत वगैरे काहीच नाही आहे त्यांना. तर ह्याच्यात काय आहे तर हे बघा मी तिला काय म्हणलं होतं ज्वारी आणली बघा 25 किलो असं ह्याच्यात ज्वारी. तर गेल्या म्हणली काय करतेस पीठ आहे का ज्वारीचं. तर म्हणलं नाही आता दळून आणायचं. तर गेल्या कुठं दळून आणतेस म्हणली. लोका घर निघालेस ऑटोमध्ये बसल्याच्या नंतर हे बघा ज्वारीचं 8 दिवसापुरतं पीठ घेऊन जाईल नाही म्हणजे कुठे गेले की लगेच दळण कुठं आणत बसते सगळं. ऑटो भरल्याच्या नंतर तिचं ते चालू होतं. आणि हे जे आंबे येतं हे आता 2 प्रकारचे बघा. हे असे त्या वाड्यातल्या खेड्यात कसं असते चहा प्यायला बोलवतात गेलं की मग या चहा प्यायला इतका ऊन होतं ना ताई. अवतार बघा कसा झाला. तरी आज बरं झालं इथं आली. तर चहा न म्हणल्याच्या नंतर प्रत्येक जण आंबे देऊ लागल्या वाड्यातल्या त्या बाया शेजारनं. सगळे म्हणली आई प्रिया काय म्हणल्या की ताई घेऊन जा आता तुम्हाला भेटत नाही की खेड्यातले आंबे असे 2 नमुन्याचे हे दीपांटीचे. आता तुम्हाला काय माहिती त्या वाड्यातल्या आणि काकी सुनीता काकी म्हणून आहे त्यांनी पण दिले बघा हे एवढे आंबे दोघींचे. शेंगा हे आईने घातले कारळाचं लोणचं. आपल्या खेड्यातलं खूप आवडतं या. तोपर्यंत थोडं झालंय आता म्हणजे बस झाली. एवढं नवीन खाते पुन्हा कोणी खात बी नाही मला वेस्ट होण्यापेक्षा नव्हते. आणि हे पुढे आले म्हणजे आमच्यासोबत आठवत नव्हते. त्यांनी मग काय फाफडा चिवडा ते सोंगडा आवडते म्हणून घेतला. आता हे परळीचा फेमस त्यांचं कोण तिथं राहतं ते पहिलं मित्र वगैरे असतात ना छान म्हणजे. आणि दिदीचा पाय मुरगळला बजरंगले बांधून ठेवला आहे. त्याला शिजवायचं आणि पाय हात जे बी आपलं मुरगळलेलं असेल का त्याच्यावर हे घालायचं पाहिजे. 1 नंबर मध्ये खूप छान आहे. ह्याच्यात काय आहे तर तुम्हाला दाखवते एक मिनिट. पॅकिंग तर एवढी भारी. आता नागपिंपरीहून परळीहून हैदराबाद 4-5 ठिकाणी ह्याचे टप्पे झाले उतरण्याचे. बघा किती घाम यायला आहे गरमी नाही. तरी पण मी तर म्हणाली तर बरंच आहे. एवढं भयानक होतं बाळ. माझे वडील अशी पॅकिंग करतात कुठपर्यंत. पुण्याला बी गेले माझ्या भावाला. त्याला पण तिथं उतरून ते नव्हतं आला तिथं ट्रॅव्हल्सला टाकलं का तर त्याला उतरून घेणार आहे आता तिथं. तर हे आमचं आहे आम्ही सोबत होतात. तर आता त्याचं तर बघा ना ट्रॅव्हल्समध्ये टाकले तरी पण त्याचं पोहोचलं चांगलं आलं म्हणला व्यवस्थित सगळं. म्हणजे काय हे झालं नाही काय. कारण खूप छान पॅकिंग. खेड्यातल्या लोकांचं शेतकरी तर पोते वगैरे शिवायचं माहिती असते त्याच्यामुळं खूप मस्त पॅकिंग केली. पॅकिंगची अशी. ह्याच्यामध्ये अजून काय काय तुम्हाला हे जे आहे तर हे आहे हा मुगाची डाळ. अजून हे नको बाई म्हणलं एवढंच म्हणजे आता वजन होत आहे. कारण इथं पण पुन्हा ह्याच्यात बी अजून काय काय टाकले बघा. नुसती डाळ नाही आहे बरं का ह्याच्यात.
तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये काय चटणी वाळलेला असा चिरून ना कांदा वाळवते ते चिवड्याला वगैरे टाकायला थोडा उन्हात घालायला लागते. अशी खोबरे काय ह्याचं तिला म्हणायला आणि अशी भाजून केलेली मुगाची डाळ. नाही म्हणलं तरी आता ही 4-5 किलो आहे खोबरे त्याच्यात पिशवीमधली कुठली येते ना मला हे काढता येण्याचा म्हणलं असं बाजूला अजून काय काय माहिती बघतो. त्याच्यात काय आहे त्याच्यात हरभऱ्याची डाळ आहे. मस्त अशी घरगुती थोडीशी पांढरट दिसती कारण घरगुती डाळ आहे ना. तर नाही बी म्हणलं ती 4-5 किलो बस होती मला. आणि ह्याच्यात काय आहे तरी या आपली बघा एवढी जेवण तरी नाही म्हणलं तरी असेल अंदाजानं आता बघा ना 20-25 किलो 6 महिने बिनगत होत आहे. तर जातानाच येतानाच काय म्हणली मस्त मोठी ज्वारी छान. तर आता ही 6 महिने जाती म्हणली. लक्ष्मीला आलीस की अजून घेऊन जाय बाई म्हणजे तर थांब. त्याची तयारी अजून चालूच असते तिची. आता जाऊस तर ते पुन्हा वाळवायचं ते उन्हाला घालायचं ते भरून ठेवायचं चालूच असते. तर ताई कसं वाटलं सांगा. व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ताई. आता गहू व्हायचं ते खालीच ठेवले कारण ते 80 किलो गहू व्हायचं त्याचे 3 टप्पे करावे लागतील कारण दुसऱ्यावर आणताच येत नाही. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते ताई ना. चला कपडे राहिले आता मशीनला लावून देते.